इंडियामधून कुणाचाही कॉल आला की त्यांचा एक क्वेश्चन फिक्स असतो, इंडियन ब्रँडचे प्रोडक्ट्स इथे मिळतात का युएई मध्ये? मी म्हणते हो, सगळ्या सुपर मार्केट्सला इंडियन प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, पण काही प्रोडक्ट्स फक्त अदिलमध्येच मिळतात. मी आज इथे वटपौर्णिमेच्या शॉपिंगसाठी आलेली आहे. वटपौर्णिमेला जे जे प्रोडक्ट्स लागतात ते इथे सगळे अवेलेबल आहेत. जे लोक इंडियन आहेत आणि त्यांना वटपौर्णिमा सेलिब्रेट करायचे त्यांनी ह्या स्टोअरला नक्की व्हिजिट करा. आदिलचा स्टोअर युएई मध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. नेहमीच्याही पूजेला जे जे वस्तू लागतात तेही इथे अवेलेबल आहे. निरंजन आहे, अगरबत्ती आहे, धुपारत आहे, तामण आहे, छोटे छोटे मंदिरही इथे अवेलेबल आहे. पाठही आहे जे मंदिरच्या इथे आपण ठेवू शकतो, तेही इथे अवेलेबल आहेत. इथे जे ऑल प्रोडक्ट्स आहेत ते सगळे इंडियन ब्रँडचेच आहेत. एक कचोरी आहे, ही मला पर्सनली खूप आवडते. जे कचोरी लवर्स आहेत त्यांनी ही कचोरी नक्की ट्राय करा. हेही इंडियन ब्रँडच आहे. इथे ऑल पद्धतीचे कडधान्य मिळतात, मसाले मिळतात, पीठ मिळतं. इथे भाकरीचं पीठ मिळतं, मोदकाचं पीठ मिळतं. इथलं भाकरीचं पीठ मी स्वतः घरी यूज करते. भाकरी व्यवस्थित आणि सॉफ्ट बनतात. इथे उपवासाचं थालीपीठ पण मिळतं. ऑल पद्धतीचे मसाले अवेलेबल आहेत. लोणचं अवेलेबल आहे आणि त्यासोबत तुम्ही बघताय घी पण अवेलेबल आहे. इथलं घी मी फक्त गोविंदचंच ट्राय केलंय. गोविंदचं घी इंडियन ब्रँड आहे. तर तुम्ही कोणतं घी यूज करता युएई मध्ये हेही मला कमेंट करून सांगा. ऑल पद्धतीचे इथे कोल्ड्रिंक्स अवेलेबल आहेत जे इंडियाच्या ब्रँडचे आहेत. इथे थम्सअप मिळतो. इथे युएई मध्ये ऑल एरियामध्ये थम्सअप अवेलेबल नाहीये. ह्या स्टोअरला थम्सअप अवेलेबल आहे. जे लोक थम्सअप लवर आहेत त्यांनी ह्या स्टोअरला नक्की व्हिजिट करा आणि थम्सअप बाय करा. माझी आजची शॉपिंग झालेली आहे वटपौर्णिमेची आणि आता मी इथून निघतेय. तुम्ही जेव्हा इथे व्हिजिट कराल तेव्हा काय काय परचेस केलंय हे मला नक्की कमेंट करून सांगा.